हॅलो, गुड आफ्टरनून. तुम्ही या बागेचं व्हिडिओ शूटिंग घ्या. नवीन तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे चांगले घड लागलेले आहेत. सुरुवातीला घड कमी असे वाटले, परंतु अत्यंत कमी खर्चामध्ये कमी खतामध्ये आम्ही इथे खालचे बघा हे घड आणि असं घ्या खालून ब्रॉड व्ह्यू घ्या, सगळीकडचं येईल असं बघा. हां, आणि ह्याचं गणित कसं आहे बघा. हे 2 बेडमधलं अंतर जे आहे ना, ते 8x4 आहे. म्हणजे 8 चोक 32 गुणोत्तर प्रमाण आहे. NRCचे शास्त्रज्ञ पुण्याचे सांगितले त्यांनी. तर एका झाडाला सरासरी 32 घड ठेवायचे. आम्ही 30 घड राखले. याचं जर असं नाही केलं, गुणोत्तर प्रमाण पाळलं नाही, तर एक बागेमध्ये दृष्टचक्र सुरू होतं. पुढच्या हंगामामध्ये काही झाडांना भरघोस घड आहे 60-70, आणि काही झाडे म्हणजे वांझोटी जातात, त्यांना एकही नाही, आणि हे चक्र आपण मोडू शकत नाही. म्हणून टाकल्यास चांगलं उत्पन्न मिळू शकते. म्हणून झाडाकडून जास्त अपेक्षा न करता, तुमची लागण कशी आहे, सपोज 8x4 आहे, तर 8 चोक 32 म्हणजे एका झाडाला तुम्ही 30 ते 32 घड ठेवू शकता. ते झाडाचं संतुलित प्रमाण आहे. घडाचं पोषण होतं. आणि हे पहा की इथं घड आहे हे, तर इथं त्याच्यावर आम्ही 13 काड्या राहिल्या आहेत. म्हणजे एक मणी पोसायला किती पानं ठेवा, त्याचा एक रेशिओ ठरलेला आहे. ते त्या पद्धतीने केल्यावर उत्पन्न मिळू शकतं. हो, निश्चितपणे. आणि इकडे पहा की हे घड किती लूज आहे, काय गच्च नाही घड. आणि हा सिलेंड्रिकल आकाराचा घड आहे. याला एक्सपोर्ट क्वालिटीमध्ये फार डिमांड आहे. असं वरून असं येतो, ह्याला सिलेंड्रिकल आकाराचा घड असे म्हणून. हा पहा, हा आणखीन एक सिलेंड्रिकल आकाराचा घड आहे. याला बाजारामध्ये मागणी आहे. हो, ह्याला खूप मागणी असते, आणि त्याचे बेदाणे पण उत्तम प्रतीचे पडतात. वेळोवेळी बुरशीनाशके, कीटकनाशके फवारावे लागतात ते. आणि आम्ही कसोशीने प्रयत्न केला. आता तुम्ही झाडावर पहा, कुठेही पहा की तुम्हाला कुठल्याही पानावर स्कॉर्चिंग, डाग वगैरे दिसणार नाही. काय असतं की तुमच्या पाण्याचा pH 7 पाहिजे. आधी टाकीत मध्ये टँकमध्ये पाण्याचा pH 7 करायचा, आणि मगच औषधाचे द्रावण घालायचे. असं केल्या मग तर औषधाचं स्कॉर्चिंग पानावर येत नाही. कुठल्या प्रकारचे उत्पन्न घेता? बेदाण्याने उत्पन्न घेता का द्राक्षाचे? आम्ही बेदाणे करतो, कारण आम्ही सोलापूरला सर्व्हिसमध्ये आहे. व्याप सहन होत नाही, म्हणून आम्ही बेदाणे करतो. बॉक्स तासगावला पाठवतो, तिथं लिहिला होतं 1 रकमे पेमेंट मिळतं. बागवानाला माल विकल्यानंतर कट पेमेंट मिळतो, पूर्ण पेमेंट देत नाहीत. आणि बाकीच्या गोष्टी असतात खर्चाच्या, त्यालाही करावं लागतं. असं एक नियोजन आहे आमचं ते. तुमची किती वर्षाची बाग आहे ही सध्या? ही 6वं वर्ष चालू आहे या बागेला. इकडचं शूटिंग घ्या तुम्ही, थोडं खाली करा कॅमेरा असं, तर तुम्हाला असं कळेल की असं एक झाड नाही की त्याला घड नाही. ते सुरुवातीला आम्हाला वाटलं होतं की 30 घड राखणं म्हणजे आत्मघात करतो की काय वाटलं होतं, परंतु NRCचे शास्त्रज्ञांचं म्हणणं एकदम बरोबर आहे. ते काही गोष्टी आपल्याला पाळाव्या लागतात त्या. तर सध्या थंडीचे दिवस आहेत, आणि तीव्र थंडी असल्यामुळे रात्री थंडी, दिवसा कडक ऊन, यामुळे होतंय काय की वेलीच्या वाढ विकासावर थोडा परिणाम होतो. त्याचं सगळं संतुलन साधत, निसर्गाशी ताळमेळ राखत आपल्याला द्राक्षबाग आणायची आहे. आता सध्या जानेवारी आहे, मार्चमध्ये हार्वेस्टिंग होऊन जाईल. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच.